नमस्कार सर्वांना, मी किरण सांगळे स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण वेगळ्या प्रकारची व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. तर कॅनवामध्ये फर्स्ट टाइम आपण फेस्टिवल पोस्ट कशा क्रिएट करायच्या ते बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे तुम्हा सर्वांसाठी मी हे जे काही डिझाईनमध्ये मटेरियल वापरलेले आहेत हे सगळे मी PNG या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गुगल ड्राईव्हची लिंक दिलेली आहे. तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. हे जे काही छत्रपती शिवाजी महाराज टेक्स्ट PNG वगैरे सगळे मी फोटोशॉपमध्ये एडिट केलेले PNG आहेत ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला कॅनवामध्ये अशा प्रकारचे फॉन्ट यूज करायला मिळत नाही, तर तुम्ही हे PNG डाउनलोड करून तुमच्या डिझाईनसाठी यूज करू शकतात. तर सांगायचं झालं तर ही जे काही PNG दिलेले आहेत व्हिडिओमध्ये, तर त्याला एक छोटा पासवर्ड आहे. तो पासवर्ड 2 स्टेपमध्ये दिलेला आहे. ठीक आहे. तर तो पासवर्ड जर तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावी लागणार आहे. कारण मी जो काही पासवर्ड आहे तो बोलून सांगितलेला आहे आणि तो 2 स्टेपमध्ये सांगितलेला आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. तर जर पासवर्ड हवा असेल आणि हे PNG डाउनलोड करायचे असेल तुम्हाला तुमच्या डिझाईन्ससाठी, तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण स्किप न करता शेवटपर्यंत बघावी लागणार आहे. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. कॅनवामध्ये आपण अशा प्रकारची पोस्ट क्रिएट करू शकतो. जर तुम्हाला हे मटेरियल यूज करून तुमच्याकडे कॅनवा ॲप नसेल तर पिक्सेल लॅब ॲप असेल तर तुम्ही पिक्सेल लॅबमध्ये पण हे मटेरियल यूज करून 5 मिनिटात पोस्ट बनवू शकता. ठीक आहे. तर आपण रेडी टू यूज मटेरियल पासून कशी कॅनवामध्ये पोस्ट क्रिएट करायची ते बघणार आहोत. ठीक आहे. मी जे काही मटेरियल दिले आहे ते तुम्हाला अपलोडमध्ये जायचं आहे आणि अपलोड फाईल्समधून ते जे काही मटेरियल आहे ते तुमच्या कॅनवामध्ये ॲड करून घ्यायचं आहे, किंवा मग जर पिक्सेल लॅबमधून तुम्ही ॲड करत असाल तर तुम्ही तिथून ॲड करू शकता. ठीक आहे. तुमच्या मोबाईलचे जे काही इमेजेस आहेत ते तुम्ही पिक्सेल लॅबमध्ये ॲड करू शकता. ठीक आहे. कॅनवामध्ये ॲड करण्यासाठी अपलोडमध्ये मी बॅकग्राऊंड घेते एक. ठीक आहे. हा जो काही मी बॅकग्राऊंड प्रोव्हाइड केलेला आहे हा मी स्वतः क्रिएट केलेला बॅकग्राऊंड आहे. ओके. तर तो तुम्हाला सिम्पली फक्त तुमच्या पेजवर ॲड करायचा आहे आणि त्याला सेट इमेज ॲज बॅकग्राऊंड करायचं आहे. अशा पद्धतीने तो परफेक्ट तुमच्या पेजला सेट होणार आहे. ठीक आहे. मी तुम्हाला डायरेक्ट रेडी टू यूज बॅकग्राऊंड क्रिएट करून दिलेला आहे, जेणेकरून तुमचा टाइम कमी होईल आणि तुम्ही 5 मिनिटात पोस्ट क्रिएट करू शकणार आहात. ठीक आहे. पुन्हा मी अपलोड्समध्ये जाते आणि महाराजांचा फोटो घेते. ठीक आहे. याचा मी बॅकग्राऊंड रिमूव्ह करून घेते. ओके. आणि या पद्धतीने सेट करते. बघू शकताय तुम्ही फक्त 5 मिनिटामध्ये ही पोस्ट बनवू शकणार आहात तुमच्या क्लायंटसाठी म्हणा, किंवा तुमच्या स्वतःच्या बिझनेससाठी, किंवा महाराजांच्या शुभेच्छा साठी ही पोस्ट तुम्ही क्रिएट करू शकणार आहात. ठीक आहे. या पद्धतीने फोटो ॲड करून घेतलाय. आता यामध्ये मी एक फॉग बॅकग्राऊंड पण यूज केलेला आहे. ठीक आहे. जर तुम्हाला दुसरं काही यूज करायचं आहे, तुम्ही जर कॅनवामध्ये डिझाईन करत असाल तर एलिमेंट्समध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या ऑप्शन्स बघायला मिळतात. एलिमेंट्समध्ये तुम्ही सर्च करू शकता. पण जर मी दिलेले एलिमेंट्स यूज करून तुम्हाला जर डिझाईन करायची असेल तर सिम्पली तुम्हाला फक्त अपलोडमध्ये जाऊन या पद्धतीने असे सेटअप करून घ्यायचं आहे. बघा, अशा पद्धतीने हे इथे सेट करते आणि याला पोझिशन सेंड टू बॅक करते. बघा, अशा पद्धतीने बरोबर फिट झालेला आहे आपला इमेज. त्यानंतर आपल्याला जे काही टेक्स्ट वगैरे आहे तो ऍड करून घ्यायचा आहे या डिझाईन मध्ये. आपल्या फाईलचा पहिला पासवर्ड आहे शिवजयंती. ठीक आहे. जो काही पासवर्ड आहे त्याचे सगळे लेटर्स कॅप्स मध्ये आहे, मोठ्या लिपीमध्ये आहे. आता आपण टेक्स्ट ऍड करून घेऊया. अपलोड फाईल्समध्ये जाऊन जे काही सॅम्पल टेक्स्ट मी दिलेले आहेत PNG, तुम्ही ते ऍड करू शकता. जर तुम्हाला चेंज करायचं असेल टेक्स्ट तर तुम्ही कॅनवामध्ये टेक्स्ट टूलचा यूज करू शकता. ठीक आहे. टेक्स्ट टूलचा यूज करून तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस करू शकताय. समजा टेक्स्ट घेते इथे, ऍड अ टेक्स्ट बॉक्स करून तुम्हाला हवा तो टेक्स्ट तुम्ही ऍड करू शकतात आणि त्याला देवनागरी फोन्ट्स ऍड करू शकतात. जे काही तुमच्याकडे असेल, हे माझे वेगळे फोन्ट्स आहेत, मी ते तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही ते टेक्स्ट ऍड करू शकतात. त्याची साईज कमी जास्त करू शकतात. ठीक आहे. तुम्हाला हवा तसा तो ऍडजस्ट करू शकतात. मोठा हवाय मोठा करू शकतात. ठीक आहे. या पद्धतीने तुम्ही एडिट करू शकता टेक्स्ट जो काही ह्या अशा प्रकारे टेक्स्ट ऍड करून घेतलाय. त्यानंतर अपलोडमध्ये मी तुम्हाला काही PNG प्रोव्हाइड केलेले आहेत. एक्स्ट्राचे पण PNG दिलेले आहेत. दुसरे जे काही डिझाईनमध्ये यूज केलेले नाही ते पण PNG तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. आता यामध्ये बेनिफिट हा आहे की मी असे वेगळे वेगळे टेक्स्ट ऍड करून दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही तुमच्या दुसऱ्या डिझाईनमध्ये पण हे तुम्ही तुमच्या हिशोबाने ऍड करू शकता. जर तुम्हाला या पद्धतीने जर ऍड करायचं नसेल तर तुम्ही
तुमच्या हिशोबाने असं ऍड करू शकताय. ठीक आहे, छोटा मोठा जसं हवाय, महाराज मोठा हवाय मोठं करू शकतात. ठीक आहे, या पद्धतीने तुम्हाला छान पीएनजी क्रिएट करून दिलेले आहेत. आणि त्याची क्लिअरिटी पण तुम्ही बघू शकताय किती HD लेवलची आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे पीएनजी ऍड करून घ्यायचे आहे. ठीक आहे, मी पूर्ण सेट करून घेते. अशा पद्धतीने आपण सगळा आपला जो काय मटेरियल आहे ते ऍड करून घेतलाय. त्यानंतर अपलोडमध्ये जाऊन जे काही आपल्याला ढालची पीएनजी दिलेली आहे ती इथे अशी या प्रकारे सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण 19 फेब्रुवारीची सुद्धा पीएनजी दिलेली आहे तुम्हाला. ठीक आहे, ती सिम्पली तुम्हाला फक्त त्यावर अशी सेट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला ही पीएनजी नको असेल 19 फेब्रुवारीचे तर तुम्ही ती इग्नोर पण करू शकतात. दुसरं काही तिथे यूज करू शकतात. एलिमेंट्स मध्ये तुम्हाला कॅनव्हात भरपूर ऑप्शन्स बघायला मिळतील. ठीक आहे, जर तुम्हाला ही सेम डिझाईन बनवायची असेल तर ऑल मटेरियल प्रोव्हाइड केलेले आहेत विथ टेक्स्ट. ओके, या पद्धतीने आता पूर्ण आपली डिझाईन क्रिएट झालेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला आपला बिझनेसचा वॉटरमार्क ऍड करायचा. या पद्धतीने तुम्ही वॉटरमार्क ऍड करू शकतात. सिम्पली टेक्स्ट टूलने मी टेक्स्ट ऍड केलाय आणि त्याची ट्रान्सपरन्सी जी काही आहे ती थोडी अशी कमी केलेली आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बिझनेसचा वॉटरमार्क ऍड करू शकता तुमच्या डिझाईन मध्ये. ओके, या पद्धतीने आपली फायनल डिझाईन क्रिएट झालेली आहे. सेकंड पासवर्ड आहे आपला व्हिडिओचा जो की File01. ठीक आहे, दोन्ही पासवर्ड मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. व्हिडिओ स्किप न करता जर व्हिडिओ बघितली तर तुम्हाला दोन्ही पासवर्ड बघायला मिळतील. डिस्क्रिप्शन मध्ये जी काही लिंक दिली आहे तिथून मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि अशा प्रकारची HD पोस्ट तुमच्या शिवजयंतीसाठी बनवू शकतात. आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ हव्या असतील तर कमेंटमध्ये सांगा, मग आपण पुढचे जे काही ट्युटोरियल आहेत ते अशा पद्धतीचे बनवू. त्यामध्ये तुम्हाला रेडीमेड पीएनजी प्रोव्हाइड करत जाईल. ओके, तर अशा प्रकारची तुमची HD पोस्ट क्रिएट झालेली आहे. झूम करून बघू शकताय बघा. ठीक आहे, या पद्धतीने तुमची पोस्ट क्रिएट होणार आहे. मटेरियल तुम्ही यूज करू शकता तुमच्या पर्सनल यूज साठी. ओके, व्हिडिओ जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.